जेव्हा आपण उपवास करत असतो तेव्हा खूप जास्त मेहनत करायची आपली इच्छा नसते आणि असं वाटतं झटपट काहीतरी बनवावं आणि लगेच खाऊन घ्यावं. आणि उपवास करत असताना खूप जास्त तेलकट आणि गोडही पदार्थ खावे वाटत नाही. तर आज मी तुमच्यासोबत एकदम झटपट खूप कमी वेळेत बनणारी रेसिपी शेअर करणार आहे. तर अगदी तुम्ही रात्रीच्या फराळासाठी किंवा दुपारच्या फराळासाठी हा पोटभरीचा पदार्थ बनवू शकता. यासाठी साबुदाणा भिजवायचा विसरला तरी वेळेवर सुद्धा ही रेसिपी तयार होते. सर्वात आधी आपल्याला 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. त्यासोबतच 1/4 वाटी इथे मी शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे जवळपास 1 मूठभर एवढे असतील. तर आपल्याला हे छानसे 5-6 मिनिट गॅसवर भाजून घ्यायचे आहे आणि याची नंतर पावडर बनवायची आहे. भाजल्यामुळे पावडर छान तयार होते. तर उपवासाच्या दिवसात अशी तुम्ही पावडर तयार करून ठेवली साबुदाण्याची किंवा भाकरीची तर वेळेवर तुम्ही त्याचे अनेक पदार्थ बनवू शकता. तर 5 ते 6 मिनिट मी छान हे भाजून घेतलं आहे आणि याचे शेंगदाण्याचे साल निघायला लागल्यानंतर आपण हे थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला हे बारीक पावडर तयार करून घ्यायचे आहे. तर इथे मी थंड झाल्यानंतरच मिक्सरला फिरवून घेते आहे. तर याची खूप जास्त बारीक पिठासारखी पावडर तर होत नाही, पण रवेदार अशी तयार होते. तर बारीक आपल्याला जेवढी बारीक होईल तेवढी करून घ्यायची आणि जर थोडी जाडसर असेल तर तुम्ही इथे गाळूनसुद्धा घेऊ शकता. तर मी बऱ्यापैकी इथे बारीक करून घेतली आहे आणि लगेच आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तर 1 वाटी साबुदाण्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले होते आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये किसून घालायचे आहे. तर मॅश करून न घेता असे किसून घेतल्यामुळे यामध्ये जाडसर तुकडे राहत नाही आणि लाटताना आपल्याला व्यवस्थित लाटता येतं. तर बटाटा घातल्यामुळे हा फुलका किंवा पराठा म्हणू शकता. तर छान क्रिस्पी होतो आणि त्याचबरोबर आपण शेंगदाणेसुद्धा घातले आहे. तर पोटभरीचा आपला हा पदार्थ तयार होतो. तर त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे मी लाल तिखटचा वापर केला आहे. तर 2 चमचे इथे मी लाल तिखट घातलं आहे आणि बारीक चिरलेली आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही जर उपवासाला यामध्ये कोथिंबीर घालत नसाल तर नाही घातली तरी चालेल. तर लाल तिखटऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे किंवा ठेचासुद्धा घालू शकता. तर आता हे बटाटे घातल्यामुळे आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर गरजेनुसारच यामध्ये पाणी ॲड करायचं. सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर इथे मी छान पीठ हे भिजवून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण हे 10 मिनिट झाकून ठेवणार आहोत. तर घट्टसरच आपल्याला असं मळून घ्यायचं आहे. तर आता हे पीठ थोडंसं सेट होईपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी एक चटणी बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे आणि 1 छोटी वाटी असे खोबऱ्याचे कापसुद्धा घेतले आहे. तर इथे सुक्या खोबऱ्याचेच घेतले आहे. तुम्ही ओल्या खोबऱ्याचे सुद्धा घेऊ शकता. तर इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या असे तुकडे करून घेतले आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे. तर त्यासोबतच 1 छोटी वाटी दही घालायचं. जवळपास 2 चमचे एवढं दही आहे. तर इथे मी अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. तर साखर घातल्यामुळे ही आंबट गोड छान चटणी तयार होते. तर 1 वाटी पाणी घालून मी ही चटणी वाटून घेतली आहे. तर ही चटणी मी पातळ न करता थोडी घट्टच ठेवली आहे आणि उपवासाला जर तुम्ही जिरे खात असाल तर त्याचा तडकासुद्धा देऊ शकता. तर आता हे मी साईडला ठेवून आपलं पीठही छान मुरलं आहे. तर याला थोडंसं तेल लावून परत एकदा मी छान मळून घेतलं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून आपण लगेच पराठे बनवून घेणार आहोत. तर हा पराठा तुम्ही एखाद्या पॉलिथिन बॅगवर किंवा बटर पेपरवर सुद्धा लाटून घेऊ शकता, म्हणजे झटपट तयार होतो. किंवा आपण जे पीठ सुरुवातीला तयार केलं होतं त्यातलं सुद्धा काढू शकता. इथे माझ्याकडे हे भगरीचं पीठ होतं ते मी यासाठी लावून घेतलं आहे. तर पिठाचा खूप कमी वापर होतो. तर आता हा पराठा आपल्याला पातळ असा लाटून घ्यायचा आहे. साबुदाण्याचा असल्यामुळे याला थोड्याफार चिरा पडतातच. साबुदाणा बऱ्यापैकी पाणी शोषून घेतो त्यामुळे. तर उलटसुलट करून असं पिठाचा हात लावून आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे आणि शेवटी एखाद्या झाकणाच्या किंवा प्लेटच्या मदतीने याला गोल असा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपले एकसारखे पराठे तयार होतील. तर असा एक्स्ट्राचा पार्ट काढून टाकायचा. हा फुलका किंवा पराठा तुम्ही डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजू शकता किंवा तव्यावरही भाजू शकता. तर इथे मी तव्यावरच भाजला आहे.
तर आता हा पराठा उलटपालट करून आपल्याला छान तूप किंवा तेल लावून भाजून घ्यायचा आहे। आणि जर आपण ही तयारी आधीच करून ठेवली किंवा पीठ जर आधीच तयार करून ठेवलं तर खूप झटपट तयार होतो। तर उपवासाच्या दिवसात फार मेहनत करायची इच्छा नसते आणि पोटभरीचं जर खाल्लं तर खूप आपल्याला खायची इच्छा होत नाही सारखी सारखी। तर या पद्धतीचा तुम्ही पराठा एकदा नक्की बनवून बघा, खूप झटपट तयार होतो आणि टेस्टही खूप छान लागते, सर्वांनाच खूप आवडेल। तर अशा पद्धतीने तुम्ही 2 किंवा 3ही एकसोबत भाजून घेऊ शकता। छोटे छोटे असल्यामुळे हे 2-3 एकसाथ भाजल्या जातात। तर साबुदाणा न भिजवता अगदी वेळेवर सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। तर बऱ्याच वेळेस साबुदाणा खायचाही आपल्याला कंटाळा येतो, तर या पद्धतीची एकदम वेगळी रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर एकदम छान मऊसूत असे हे पराठे तयार होतात। चटणीसोबत किंवा दह्यासोबतही हे खूप छान लागतात। तर व्हिडिओ हा तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।